पाहिले गेले, त्यामुळे इकडे किती स्कोर होईल मामा? लवकर मॅच चालू करायची आहे. सो लेट्स प्ले. पहिली सेमीफायनल आपण सुरुवात करतो. ब्रदर्स 11 टीम डी विलियनची 40 प्लसची ही पहिली सेमीफायनल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला कॅमी आणि सचिन पाटील आणि पीडीओवर घेऊन बॉलर रत्नाकर राय. जबरदस्त सेमीफायनल आणि जबरदस्त मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ जिंकून फायनल मध्ये जाईल? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जबरदस्त बॅटल आहे. लेट्स प्ले. फायनल मध्ये जाण्यासाठी ही बॅटल आणि फायनलला आपण सुरुवात करत आहोत. सेमीफायनलची जबरदस्त मॅच. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिली ओव्हर घेऊन रत्नाकर राय आर. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. इनिंग ब्रिक्स मध्ये शिवनेरी टीम एफपीएल लेजंड्स या मॅचचा टॉस केला झाला. या बॉल देखील प्रचंड वेगाने बॉल. चांगलं टायमिंग केलं होतं. हलकीशी लिडिंग एज घेतली. बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आणि स्ट्राईक एंडला बॅटर पाटील. प्रत्येक बॉल मध्ये टाइमिंग नका घेऊ प्लीज. या बॉल मध्ये देखील तिकडे जबरदस्त फिल्डिंग आणि नॉन स्ट्राईक चान्स आहे. डिरेक्टेड बॅटर आउट. रत्नाकर रायचं सेलिब्रेशन आणि सचिन पाटील बाहेर जावं लागेल. जबरदस्त मॅच आणि पुन्हा एकदा बॉलिंगसाठी रत्नाकर राय. स्ट्राईक एंडला कॅमे. या बॉलर बॉल आउट. परफेक्ट यार्कर रत्नाकर राय यांचा प्रचंड वेगाने बॉल आणि बॉल ऑफ द मॅच. बॉल ऑफ द सेमीफायनल मॅच. लाजवाब बॉल पाहिला गेलाय. रॅपिड रत्नाकर राय RRR. जबरदस्त बॉल पाहिला गेला. बॉल ऑफ द सेमीफायनल मॅच आणि बॅटरला अगदी जागेवरतीच थांबवलं. न्यू बॅटर बेनेडिक्ट बेनी. या बॉलमध्ये देखील मात्र तिकडे जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे. पहिली ओव्हर शांत आली आहे बॉलिंग करत असताना. रत्नाकर राय ट्रॉफीज पण इकडे आपले दाखल झाले आहेत. चॅम्पियन टीमला आपण ट्रॉफी देणार आहोत. दोन्ही सेमीफायनल या बॉल देखील ग्राउंड खेळले गेले. दीपू तिकडे येतात आणि मिस मात्र हिट तिकडे मिस केलाय. वेल फिल्डिंग दीपू. दोन रन्सवरती 2 विकेट. गुड बॉलिंग रत्नाकर राय. पहिली ओव्हर तर सेफ आली आतापर्यंत. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग आणि काय बॉलिंग केली रत्नाकर आणि फक्त 2 रन खर्च करत असताना 2 विकेट. गुड बॉलिंग राय. रत्नाकर राय. जबरदस्त बॉलिंग अटॅक घेऊन मात्र ब्रदर्स 11 टीम उतरली आहे.
आणि आता दुसरा पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तुषार तुषार जाधव मामा अब्दुल चौहान आहे अनिल शेट्टी आहे जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे टीम ब्रदर्स इलेव्हनचा बॉलिंगसाठी तुषार मामा या बॉलवर टिपूने चान्स घेतला परंतु सिंगल रन ब्रदर्स इलेव्हन पण मॅच थोडीफार बनवण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून 35-40-45 जरी रन झाले तरी मॅच बघायला मजा येईल चांगली बॉलिंग केली तुषाराने आतापर्यंत या बॉल देखील जबरदस्त फिल्डिंग दीपूची आणि फक्त आणि फक्त रन झाले 4 2 विकेट दुसरी ओव्हर देखील सेफ येते आतापर्यंत मामाने चांगली बॉलिंग केली आहे सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे या बॉलवर फटका दमदार होता समोर आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मामा या बॉलवर समोर उडवलं आणि तिकडे कॅच पकडली आहे बॅटर आउट बहिणीला पण बाहेर जावं लागेल गुड कॅच विनोद पालेकर शेवटचा बॉल बाकी आहे 5 रन्स वरती 3 विकेट गुड बॉलिंग मामा न्यू बॅटर इम्रान सहा रन वरती 3 विकेट बॉलिंगसाठी आता चौहान पहिल्या 2 बॉलर्स मात्र इकॉनॉमी बॉलिंग केली रत्नाकर राय आणि तुषार मामा बॉलिंगसाठी अब्दुल चौहान पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पुन्हा एकदा मात्र तिकडे डॉट बॉल आणि सुरुवात दमदार केली आहे जबरदस्त स्पीड आहे आणि ब्रदर्स इलेव्हन मात्र या बॉलर परफेक्ट पिचिंग आणि बॅटर आउट अब्दुल चौहान पूर्णपणे डी इलेव्हन टीम मात्र इकडे डगमगली आहे न्यू बॅटर सुहास बॉलिंगसाठी अब्दुल चौहान हो हो या बॉलवर देखील प्रचंड वेगाने आणि इकडे काय बॉलिंग केली गेली वरळीची स्पीड गन मात्र तिन्ही
वरळीकर दबदबा निर्माण करतायत आणि या बॉलवर देखील सिंगल रन मिळते. तिसरी ओव्हर देखील शांत होताना पाहायला मिळते. रन झाले फक्त 7 रन्सवरती 4 विकेट. बॅटिंग करत असताना D11 या बॉलवर देखील आणि नॉन स्ट्राईक घेतला डेरिक आणि बॅटर आउट. काय बॉलिंग केली गेली वरळीकरांनी जबरदस्त दबदबा निर्माण केली आहे. फिल्डिंग पण तशीच आहे. तब्बल 5 विकेट गेली आहेत. तिसरी ओव्हर देखील शांत आहे. सात रन 5 विकेट. या बॉल देखील मिस घेतली गेली आणि तिकडे काय बॉल केली गेली 3 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7 रन. या ओव्हर मध्ये फक्त एकच रन खर्च करत असताना गुड बॉलिंग अब्दुल चौहान. आता बॉलिंग साठी अनिल शेट्टी. बॉलिंग साठी अनिल शेट्टी. स्ट्राईक एंडला रोनित. फक्त आणि फक्त रन झाले 7. पहिला बॉल खेळले समोर आणि एक रन दिली मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर संजय. चौथी बॉल आणि 8 रन झालेत फक्त. बॅटिंग करत असताना D11. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अनिल शेट्टी. या बॉलवर बॉल डाऊन आणि अनिल शेट्टी. 3 फास्टर्स आणि एक स्पिनर. जबरदस्त बॉल फिरवला अनिल शेट्टी यांनी. स्पिनर्स टीम मध्ये पाहिजेत त्यामुळे जबरदस्त स्पिन बॉलिंग करत अनिल शेट्टी. 6 विकेट गेलेत 8 रन्स वरती. सेमीफायनल थोडी वन साइड होताना पाहायला मिळते की काय, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की शेवटच्या क्षणी काय होईल याचा नेम नाहीये. 6 विकेट गेले आहेत. या बॉल देखील हवेत खेळले गेलेत. लेग स्टिकला पिचिंग केली होती. एक सिंगल रन. 9 रन्स आणि 6 विकेट गेली आहेत. 9 चेंडूचा खेळ आहे. 9 बॉल मध्ये अजूनही 20-25 रन्स तरी करणं गरजेचं आहे. अनिल शेट्टी. या बॉलवर वाईट बॉल आहे. 10 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील वेगळा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. थोडं व्हेरिएशन पाहिलं गेले. गुड बॉलिंग आणि पुन्हा एकदा मात्र तिकडे डॉट बॉल होतोय.
वा. या बॉलवर फटका दमदार आणि हाईट्स ऑफ सिक्स. पहिला सिक्स पाहिला गेलाय. 16 रन झाले. चांगलं टायमिंग केलं गण्याने. खूप चांगले खेळाडू आहे त्यांच्याकडे पण अनुभव आहे. रोहित गाण्या. या बॉल हिच घेतली गेली आहे. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले फक्त आणि फक्त 17. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. 17 रन झाले तरी 6 विकेट. पोलिसांनी समीर देशपांडे शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये ग्राफ वरती जाईल का? 35-40 पर्यंत जरी मॅच गेली तरी बघायला मजा येईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती 2 रन तिकडे मिळतील. रन झाले 19. सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे ही पण मॅच तशीच रंगेल. या बॉलवर कॅच ड्रॉप होते. 20 रन झाले 10 फलकावरती. जिकडे जाईल तिकडे फिल्डरकडेच बॉल जातो. त्याच विनोद. क्या बात आहे. जिकडे विनोद आहे तिकडे बॉल आहे. जिकडे बॉल आहे तिकडे विनोद आहे. 3दा चेंज केला. 3दा बॉल तिकडेच आहे. 21. 30 पर्यंत जरी स्कोर केला तरी मॅच रंगू शकते. आणि बॅटर आउट. टीम शिवनेरी आणि टीम एफईएल लेजेंड्स आपण तयार राहायचं. आपला टॉस केला जाईल सेमीफायनलचा. यानंतर शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 21 रन झालेत. स्ट्राईक केला रोनित. या बॉल फटका दमदार. 27. अजून एक 6 आला तर शेवटच्या बॉल मध्ये तर मॅच बघायला मजा येईल. 34-35 ची मॅच पण या ग्राउंडवर फाईट होऊ शकते. 27 रन्स आणि 7 विकेट. जबरदस्त बॅटिंग केली अंडर प्रेशर. 8 बॉल 17. रोनित वेल बॅटिंग करण्या. शेवटची ओव्हर आणि शेवटचा बॉल या इनिंगचा. या बॉलवर चांगला जज केला आणि तिकडे वाईट प्लस 29. मॉलीसाठी समीर शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. आणि
हा, फिटिंग टीमचा रिव्ह्यू तो चेक केला जाईल. नो बॉल. स्वतः पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक येते आणि मॅच मध्ये कमबॅक केलं बॅटिंग टीम D11. डी फॉर डेंजरस. सो वन साइड मॅच बघायला मिळणार की नाही. या बॉलवर समोर खेळलेत आणि बॅटर आउट. 31 आणि 32चं टार्गेट आहे जिंकण्याकरिता टीम ब्रदर्स 11. टॉस साठी या टीम शिवनेरी आणि टीम FPL. हा, आमच्या मेक्षा यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. टीम शिवनेरी कॅप्टन आणि टीम FPL लेजंड्स. शिवनेरी कॅप्टन्स आणि टीम FPL लेजंड्स. जबरदस्त बॅटल ती पण पाहायला मिळेल आणि FPL लेजंड्स क्रुशल मॅच आहे. ओके, शिवनेरी कॅप्टन्स कॉल छापा आणि आलाय काटा. सचिन टॉस जिंकलाय. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. डिसिजन का असेल? बॅटिंग करणार. कशा प्रकारे मात्र ही सेमीफायनल फाईट कराल? फाईट करावी लागणार कारण त्यांच्याकडे पण समोरची टीम पण बॅटिंग अटॅक त्यांचा आणि बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. त्यांना पण कमी लेखून चालणार नाही. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. एक जबरदस्त यानंतर सेमीफायनल पाहायला मिळेल. थँक्यू. हा, मॅच चालू करायची लगेच. 32चं टार्गेट आहे. आणि 32 रनचं टार्गेट आहे बॉलिंग मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी सुरुवात आणि फाईट करतील दीपू. जबरदस्त बॅटल आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट करावा लागेल दीपूला. बॉलिंगसाठी सुरुवात. स्ट्राईकेटला बॅटर आहेत निलेश. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. या बॉल हॉकीची मिस फील्ड परंतु तिकडे डॉट बॉल. मॅच जबरदस्त आहे. 32 रनचा पाठलाग करायचा आहे परंतु मॅच
शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगेल. या बॉलवर एज घेतली गेली आहे, तिकडे बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन स्ट्राईक एंडला दीपू. आज दिवसभरामध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला आणि एक जबरदस्त बॅटर. दीपक दीपू या बॉलवर डी फॉर डेंजरस दीपू. मोरे बोलतोय दीपूने काय मारला. मोरेला पण असेल दीपूने मारले आणि सर्व बॉलरला मुंबईतला असा बॉलर दीपूने कुठल्याच बॉलरला सोडलं नाहीये. हे क्रिकेट आहे. या बॉलर वन्स अगेन या बॉलवर देखील 4 रन. काय टायमिंग होता आणि ह्या स्ट्रोक मध्ये दीपूने फक्त हलकी बॅट फिरवली. का मला किंग ऑफ बॉक्स क्रिकेट म्हणतात आणि दीपूने या बॉलवर काय स्ट्रोक खेळला गेलाय. हे दीपूचे स्ट्रोक पाहण्यासाठी मुंबईकर नेहमी गर्दी केली आणि तो स्ट्रोक आज पाहायला मिळाला. एच एस स्पोर्ट्सनी कव्हर केला तर व्हिडिओ नक्कीच याची एडिट करा. काय दीपूने स्ट्रोक खेळले. बॉल आला कुठून गेला कुठून. डायरेक्ट मीरा भाईंदरला बॉल ट्रॅव्हल. पहिल्या ओव्हर झाले 13 वेळ बॅटिंग दीपू. 13 रन झाले. 19 रनची गरज आहे 24 बॉल मध्ये. बॉलिंगसाठी पहिली स्ट्राईक एंडला दीपू. क्या बात आहे. एक वेगळ्या स्टाईलने दिवसभरामध्ये हा स्ट्रोक आणि मागे संदेश पाटील कॅच पकडली. काल दीपू मग सँडीने पण असं ट्राय केलं होतं परंतु दीपूने दाखवलं की ऐसा मारताय भाई. व्हाईट बॉल आहे. या बॉल आतमध्ये आणलाय. बॉल नॉन स्ट्राईक घेतला आणि तिकडे रन्स कम्प्लीट होईल. सिंगल. रत्नाकर रायने स्माइल केली दीपूने 6 मारल्यानंतर की आता मॅच आम्ही इझिली जिंकू शकतो. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगली केली. या बॉलवर 17 रन झाले धाव फलकावरती. या बॉल देखील कट केल्या गेले. दीपू मात्र तिकडे क्विक आलेत आणि रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 19 धावा झाले धाव फलकावरती. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न करतोय. थोडंफार मात्र बीट केलाय. येतो डॉट बॉल. 19 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. व्हाईट बॉल. फक्त 12 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आलेली 6 आणि बाउंड्री मॅच रिझल्ट फिरून गेले. या बॉल देखील वेगळ्या स्टाईलने खेळले दीपूने आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे घेतील. 18 चेंडू 11 धावांची गरज आहे. 18 बॉल 11 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला दीपू. या बॉलवर आतमध्ये आणले बॉल. डॉट बॉल. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले तर दीपूची एक वेगळी अदा आहे.
फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त बॉल फिरवत होते, परंतु या बॉल देखील समोर रॉकेट स्ट्रोक आणि हलकीची मिसफील्ड परंतु रन सिंगल. 23 9 रनची गरज आहे. 14 बॉल मध्ये 9. या बॉलवर दीपूने समोर लावला आणि इकडे फ्लाइंग कॅच, परंतु दीपू वेल प्लेड, जबरदस्त बॅटिंग केली दीपूने. अजूनही मॅच संपलेली नाहीये, विकेट आले त्यामुळे मॅच फिरू पण शकते. न्यू बॅटर चौहान. न्यू बॅटर अब्दुल चौहान. बारा बॉल ची गरज आहे. बॉलिंगसाठी संजू 12 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 9. मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे, विकेट आल्या त्यामुळे मॅच मधून थोडीफार कलाटणी होऊ शकते. 12 बॉल 9 आणि सिंगल रन मिळेल 22 मध्ये. आणि कॅच ड्रॉप होते, लॉलीपॉप कॅच सुटते. रोनित, चुकीला माफी नाहीये. नो बॉल, या बॉलवर देखील मात्र इकडे चुकी होती आणि फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे सिंगल रन. आणि तिकडे भागम भाग 2 धाब्यांची गरज आहे फक्त. फायनल मध्ये प्रवेश करत असताना टीम ब्रदर्स 11. 8 बॉल 2. आता फक्त एका धावेची गरज आहे. सवाल प्लेड ब्रदर्स 11, फ्रेंडशिप डेला ब्रदर्स 11 फायनल मध्ये जाऊन पोहोचते. 40+ लीग मध्ये पहिली टीम क्वालिफाय होते फायनल मध्ये ब्रदर्स 11. रत्नाकर अँड कंपनी वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. अब्दुल चव्हाण.
मैन ऑफ द मैच goes to अब्दुल चौहान. ब्रदर्स 11 वेल प्लेड. कॉन्ग्रेचुलेशंस. मैन ऑफ द मैच अब्दुल चौहान. अब्दुल, हाँ भाई फोटो ले लो एक जल्दी. और रत्नाकर राय जी क्या खुश हुए, वर्ली से लेके सीउड तक ये सेलिब्रेशन होना चाहिए. क्या बात है. और पहली टीम क्वालिफाई हो चुकी है. वेल बॉलिंग अब्दुल चौहान, बैटिंग ऑल्सो जबरदस्त परफॉर्मेंस किया अब्दुल चौहान. एबीसी एबीडी, बट आप एबीसी है अब्दुल चौहान. एबीसी. सो वेल प्लेड अब्दुल. टीम फाइनल में जा चुकी है. क्या फीलिंग है? बहुत एक्साइटमेंट है. अभी फाइनल में कैसे पहुंचे हम लोग को भी पता है. टीम वर्क है हमारा पूरा. यहाँ पे आप देख सकते हो कि सब लोग कंट्रीब्यूशन अपना 100% कर रहे पूरा. अभी इंशाल्लाह फाइनल जीत के जाएगा.